उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत। अशातच शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी एक गौप्यस्फोट केलाय। खासदार संजय राऊत देखील बंडामध्ये सामील होणार होते। त्यांनी देखील गुवाहाटीला येण्याची तयारी केली होती। मात्र माझ्यासह सर्व आमदारांनी संजय राऊत यांना विरोध केला असं वक्तव्य शहाजी बापू पाटलांनी केले। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत। नुकताच दोन्ही शिवसेनेचा मेळावा पार पडलेला आहे। एकमेकांवर टीकास्त्र एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी डागलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आहेत। बापू 3 वर्ष बंडाला झालेली आहेत। जवळपास 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं। अजून त्यातलं कोणी यायचं राहिलं होतं, कोणी इच्छा व्यक्त केली होती त्यावेळेस? संजय राऊतांनी इच्छा व्यक्त केली होती, परंतु 30-35 आमदारांनी विरोध केल्यामुळे त्यांचं गणित जुळलं नाही, एवढंच मला माहित आहे। लाख भानगडी झाल्या, आता काळ्या विद्या ही ती सगळं कानेट सुरू आहे। राजकारणाचा थर जास्तीत जास्त राज्यातला कसा खाली घसरून टाकायचा ह्याची सुपारी संजय राऊतासारख्या माणसानं उचललेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य माणसाला ह्या संजय राऊताच्या बोलण्याची किळस यायला लागलेली आहे। नक्कीच। तर गुवाहाटीच्या 3 वर्षापूर्वीच्या बंडामध्ये संजय राऊत देखील येणार होते, मात्र आमदाराच्या दबावामुळे संजय राऊत हे येऊ शकले नाहीत। असा गौप्यस्फोट या ठिकाणी 3 वर्षानंतर सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलाय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।